केंद्र व राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन प्रकल्प निधी अभावी अडचणीत सापडला असून प्रलंबित देयकांच्या प्रश्नांवरून बागलाण तालुक्यात कंत्राटदारांनी कामबंद आंदोलन छेडले आहे। बागलाण तहसील कार्यालय व पंचायत समितीसमोर आज कंत्राटदार संघटनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। निधी नाही तर पाणी नाही असा नारा देत आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली। अनेक ठिकाणी योजना पूर्ण होऊन 2 वर्षांचा कालावधी उलटूनही देयके न मिळाल्याने कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले आहेत। संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने कंत्राटदार सहभागी झाले होते। मार्चमध्ये देयके देण्याचे आश्वासन देऊनही शासनाने 1 रुपयाही दिला नाही, त्यामुळे आम्हाला कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। कंत्राटदारांनी इशारा देताना सांगितले की ज्या गावांमध्ये योजना पूर्ण झाल्या आहेत तेथील पाणी पुरवठा यंत्रणा बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो। गावकऱ्यांची माफी मागावी लागली तरी आमच्या हक्काच्या पैशांसाठी हा लढा सुरूच राहील असंही त्यांनी स्पष्ट केले। यावेळी आंदोलनकर्ते कंत्राटदारांनी आपल्या प्रमुख मागण्या असलेले निवेदन प्रशासनाला सादर केले। यामध्ये कंत्राटदारांची प्रलंबित देयके तात्काळ अदा करावी, डिपॉझिट व बयाना रक्कम परत करावी, योजनेला 2028 पर्यंत विनादंड मुदतवाढ द्यावी, कंत्राटदारांवर कोणताही दंड आकारू नये। यावेळी आंदोलनात जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव, संजय बाबड, मनोज नागरे, ललित जोशी, योगेश जगताप, व्यंकटेश फड, अनिल भोर, ब्रिजेश वाघ, नितीन पगारे, भूषण कोट, सचिन कोठावदे, गिरीश पाटील, जयेश अहिरे, हर्षल सोनवणे, निखिल कासारे, मनीष देवरे, अभिषेक देवरे, उमाकांत नांद्रे, निलेश गांगुर्डे, सचिन कापडनीस, पवन बधान, आकाश पगारे आदींसह अनेक कंत्राटदार उपस्थित होते। श्री जयेश अहिरे, कंत्राटदार, बागलाण यांनी सांगितले की पुढील 15 दिवसात देयके न मिळाल्यास आंदोलन तीव्र करून मुंबईत मंत्रालयासमोर आंदोलन करू। कंत्राटदारांवर आत्महत्येची वेळ येत आहे। यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग बागलाणचे शाखा अभियंता श्री राकेश अहिरे यांनी सांगितले की तालुक्यातील 112 मंजूर योजनांपैकी 79 योजना पूर्ण झाल्या असून बहुसंख्य देयके प्रलंबित आहेत। उर्वरित 33 योजना निधी अभावी रखडल्या आहेत। त्यामुळे प्रशासनाला गावकरी व कंत्राटदार या दोन्ही बाजूंनी नाराजीचा सामना करावा लागत आहे। सन 2022-23 या वर्षात केंद्र सरकारने जल जीवन मिशन ही योजना संपूर्ण देशासाठी राबवली। ही योजना राबवत असताना तिच्यात असंख्य अडचणी या ठिकाणी ठेकेदारांना आल्या। कुठल्याही ठेकेदारांनी योजना राबवली नाही। योजना केंद्र सरकारने या ठिकाणी संबंध भारत देशात राबवली होती आणि ती योजनेचे कागदाची पूर्तता, विहिरींना जागा नाही, ग्रामपंचायतीच्या अडचणी, या सगळ्या अडचणींवर मात करून असंख्य ठेकेदारांनी कष्ट करून जिल्हा परिषदच्या MJPच्या पायऱ्या झिजवून त्या योजना पूर्ण केल्या आणि गावाला पाणी पाजण्याचं काम त्या ठिकाणी केलं। परंतु आज अशी परिस्थिती आहे, आज या ठेकेदारांच्या पाणी पाजायला सुद्धा कुठे माणूस शिल्लक नाहीये। गेल्या वर्षी सांगली जिल्ह्यातील एका तरुणाने याच योजनेमुळे आत्महत्या केली। कुठेतरी ठेकेदारांना नैराश्य आलं होतं, पण या ठिकाणी ज्या वेळेला त्या हर्षल पाटील नावाच्या तरुणाने व कंत्राटदारांनी आत्महत्या केली, कुठेतरी त्याला वाटलं होतं की मी या जिल्ह्याचा नाही, मी या राज्याचा नाही, मी या देशाचा कुठेतरी आवाज बनेल की जेणेकरून माझ्या आत्महत्येने या सरकारला कडकडून जाग येईल। पण झोपेचे सोंग केलेला झोपलेल्याला आपण जाग आणू शकतो, पण झोपेचे सोंग घेणाऱ्याला आपण जाग आणू शकत नाही। या म्हणीप्रमाणे गेल्या वर्षभरापासून कुठल्याही प्रकारच्या निधीची तरतूद नाही। तुटपुंजी कुत्र्याला आपण भाकर टाकतो त्याच्यापेक्षा वाईट अवस्था या ठिकाणी ठेकेदारांची आहे। तुम्ही थोडेफार पैसे देतात, त्याच्यात राज्याचा हिस्सा, केंद्राचा हिस्सा, जनरलचे पैसे, SCचे पैसे, STचे पैसे। पाणी हा कुठलाही कोणाला आरक्षण नाहीये। पाण्यासाठी कोणी जनरल नाही राहत, पाण्यासाठी कोणी SC राहत नाही, पाण्यासाठी ST राहत नाही। पाणी ही माणसाची गरज आहे आणि ती गरज भागवण्याचं काम या ठिकाणी ठेकेदारांनी गावोगावी केलं आणि आज त्यांना रस्त्यावर बसून या ठिकाणी हक्कासाठी भांडण्याची वेळ येत आहे। तरी या सरकारला जाग येत नसेल तर नाईलाजास्तव इच्छा नसताना त्या ठिकाणी आपलंही कोणतरी भावाचं पाणी तुटणार आहे, आपल्याही घरातलं कोणाचं तरी पाणी तुटणार आहे। ही काही आनंदाची बाब नाहीये, ही अतिशय सगळ्यांनी काळजावर निष्ठुर होऊन आज ही या ठिकाणी शेवटी कठोर पाऊल या ठेकेदारांनी उचलले आहे। याच्यानंतर जरी सरकारला जाग आली नाही
तर मी सगळ्यांच्या वतीने शासनाला मी सांगू इच्छितो की एका ठेकेदाराने आत्महत्या केली, तुम्हाला जाग येत नसेल, सगळ्याच्या सगळे या ठिकाणी आम्ही तहसील कचेरीवर नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर आत्मदान पुढच्या टप्प्यात केल्याशिवाय राहणार नाही. एवढीच येतो. लवकरात लवकर शासनाला विनंती आहे की आम्हाला भीक नको, आम्हाला आमच्या कष्टाचे पैसे या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर द्यावे. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.